नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र सीडी ब्लॉग. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. भरपूर दिवसाने मी तुमच्या भेटीला आलो, त्यासाठी सॉरी. कारण की शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी थोडा बिझी होतो आणि लाईफ थोडं बिझी चालू होतं शेड्यूल माझा. आज आपण जाणार आहे माझ्या भावाच्या लग्नाला. फर्स्ट टाइम मी एक डेस्टिनेशन वेडिंग अटेंड करतोय, ते पण पनवेलला आहे. सो रिसॉर्ट बुक केला आहे. तर लेट्स गो. तुम्हाला दाखवतो मी कसं असतं डेस्टिनेशन वेडिंग. फर्स्ट टाइम मी पण अटेंड करतो आणि आमच्या फॅमिलीमध्ये फर्स्ट टाइम कोणतरी डेस्टिनेशन वेडिंग करत आहे. सो चला, आज साखरपुडा आहे. सो इथून निघूया, पनवेलला जायचं आहे. पनवेलवरून मग तुम्हाला पुढचं काही असेल ते दाखवतो. गाडीने जाणार आहे आम्ही. तर फायनली सगळा बोजा बिस्तारा घेऊन आम्ही निघालो आहे. आता इथून ओला गेले, ओलानेच जाऊ. स्पॉटवर पोचू, मग नंतर भेटतो तुम्हाला. माझं दाखवतो पसारा केवढा आहे. तिची बॅग दिसते ना खालची, ही एकटी माझी बॅग आहे. तो आल्याला पहिली कॉफी घेतो, नंतर मग पुढचं काम करूया. फायनली आम्ही जसन फार्म हाऊसमध्ये पोहोचलो आहे. या भरपूरच मोठा आहे तो, मी तेच एक्सप्लोअर करतोय. रिसॉर्ट म्हणजे बोला खेळायला जागा पण आहे, फूड कोर्ट वेगळा आहे, स्विमिंग पूल आहे, स्टेज आहे. अच्छी काय काय भेट बघूया. काही काही ठिकाणी म्हणजे प्रॉपर गावातली वाईब येते. ते प्रॉपर जे गावामध्ये करतात ना कामं किंवा घरं जशी असतात ना, सगळी तशी वाईब आहे. मस्त म्हणजे मस्त. फार्म हाऊस मस्त आहे, पण खूप मोठं आहे. भरपूर एक्सप्लोअर करायचं आहे. तर बघू थोड्या वेळाने. साखरपुडा आहे, सो साखरपुडा पहिला साखरपुडा आहे, नंतर मग दुपारी संगीत, रात्री संगीत आणि हळद आहे. तर इथे दोन स्विमिंग पूल आहे. म्हणजे एक कंटेनर, हे छोटे छोटे कंटेनर, त्याच्या बाजूला एक लहान मुलांचा स्विमिंग पूल आहे आणि एक त्या साईडला म्हणजे एक मेन जी रूम आहे ना त्याच्या बाजूला एक स्विमिंग पूल आहे. ते खूप मोठं आहे. तर रूम तो टूर देतो. छोटासा रूम आहे, डबल बेड, सिंगल बेड, खाली बिछाना आणि एवढे सारे कबड वगैरे आहे. सिंगल बाथरूम आणि मिरर आणि नथिंगचा व्ह्यू. तर साखरपुड्याचा हा आहे माझा लुक. बीच कलर कुर्ता, सेम पॅन्ट आणि स्नेकर्स घातलेत. कसा वाटतो तुम्हाला लुक मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला जाऊया खाली. तर आता साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. माझं काय काम नाही म्हणून मी असंच फिरतोय जरा रिसॉर्ट. बघू किती मोठा आहे वगैरे. आणि ते एक बोलायला झालं ना की फिरायला मोठा आहे ना, तो सायकल वगैरे अवेलेबल आहे आणि पार्किंग एरियासुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही व्हिडिओ कसं करणार ते बोलणार कधी दोघांनी मेसेजवर केलेला. एंगेजमेंट झाली आहे, जेवण पण झालं. आता थोड्या वेळात हळद
सो हळदसाठी येल्लो कुर्ता मी घातला आहे. खालचं काही चेंज नाही केलं आहे, फक्त येल्लो कुर्ता घातला आहे. तर जाऊ, थोड्या वेळाने हळद सुरू होईल. तर आता हळदीचा कार्यक्रम सुरू झाला आहे, तर चला जाऊया. तर पूल साईड आहे हळदीची लोकेशन. फायनली मला पण हळद लागलेली आहे. आता बघू किती रंगवत आहेत. आता हे जस्ट स्टार्टच झालं आहे. तर हळद म्हणजे माझी झालेली आहे, चालू आहे म्हणजे थोडीफार बाकीच्या लोकांनी लावायची. मी घरी आलो कारण की लाईक डान्स बसवायचं आहे, कारण की आता थोड्या वेळाने संगीत आहे रात्री. सो त्यासाठी गाण्याची प्रॅक्टिस सुद्धा करायची आणि 1-2 गाणी कदाचित मला बसवायला लागणार आहे. सो ती व्हिडिओ तुम्हाला भेटेल. तर आता रात्र झाली आहे, तर आता थोड्या वेळाने संगीत सुरू होईल. सो जे डान्स बसलेले असेल ते व्हिडिओ तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील आणि मी तुम्हाला थोडंसं व्ह्यू दाखवतो, म्हणजे लाईक थोडीशी शॉर्ट दाखवतो. भरपूर चांगला केला लोकांनी रात्रीचा व्ह्यू लायटिंग्सने. तर हा आहे स्टेज आजच्या संगीतसाठी आणि आहेत चेस. The next morning. तर हा आहे माझा आउटफिट. नेव्ही ब्लू शर्ट, बीच पॅन्ट आणि व्हाईट शूज आजचे वेडिंग. आता रिसेप्शन एंट्री आहे, त्याला पण माझा एक डान्स आहे. सो सगळी गाण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील व्हिडिओज सकट. तर फायनली डान्ससुद्धा झाला आहे, रिसेप्शन सुरू आहे, फोटो वगैरे काढतात बाकीची लोक. मी थोडा फिरतो आहे कारण की आपलं काय काम नाही आणि जेवणसुद्धा झालं आहे, कारण की विदाऊट जेवण म्हणजे डान्स करायच्या अगोदर जेवायचं नसतं. कारण की कसं होतं की जेवल्यावर डान्स केल्यावर की सगळं लाईक मिक्सअप होतो. Thank you. आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. तो जेवलं नव्हतं, आता जेवण झालं आहे माझं. थोडंसं राऊंड मारतोय, मग थोड्या वेळाने मग पॅकअप होऊन आम्ही निघू घरी. फायनली सगळं काही झालेलं आहे. लग्नाला जायला भेटलं नाही कारण की उठायला लेट झाला आणि आम्ही या म्हणजे या रिसॉर्टमध्ये नव्हतो, आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये स्टेमध्ये होतो. सो उठायला लेट झाला, त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग, आंघोळ वगैरे करेपर्यंत लग्न आमचं मिस झालं. नंतर लगेच यशांची ड्रेसिंग केली कारण की लाईक म्हणजे लग्नाची मी ड्रेसिंग केलेली, बट बोलले शूट नको करायला, म्हणजे लाईक शूट करायला भेटलंच नाही कारण की थोडं लगेच काम होतं आणि लगेच चेंज करून डान्सचं काम होतं म्हणून शूट नाही हे केलं. मग लगेच चेंज करून मग डान्ससाठी बघितलं वगैरे. फक्त डान्स चांगला झाला, फक्त रिसेप्शन एंट्रीमध्ये फक्त थोडं फार रिसेप्शन एंट्री पण प्रॉपर झाली, पुढे डान्स वगैरे करायचा होता, बट त्याच्यामध्ये माणसं घुसली, त्याच्यामध्ये सगळं जाऊ दे, काहीच बोलू शकत नाही. आता थोडा वेळ पोहोचतो, आता इथून थोड्या वेळाने निघणार घरी. चांगलं होतं डेस्टिनेशन वेडिंग, फर्स्ट टाईम अटेंड केलेलं. भरपूर काय असतं, बट म्हणजे भरपूर काय असतं हे सुद्धा समजलं.